वैदेही, सध्या आपण पाहू शकतोय चर्चा पार पडलेली आहे. चर्चेचे मुद्दे काय असू शकतात? की तब्बल 1 तास राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये ही महत्त्वाची चर्चा पार पडलेली आहे आणि या चर्चेमध्ये अर्थात महानगरपालिका निवडणुकीच्या संदर्भातच या बैठकीमध्ये महत्त्वाची चर्चा झाली असल्याची माहिती सध्या मिळत आहे. एकूण जर बघितलं तर मुंबई महानगरपालिका निवडणूक सगळ्यात महत्त्वाची निवडणूक आहे आणि याच्यामध्ये जी चूक विधानसभेच्या वेळेस उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी केली होती ती चूक होऊ नये यासाठी खरंच समन्वयासाठी पुन्हा एकदा हे दोन्ही भाऊ जे आहेत तेच मैदानात उतरलेले बघायला मिळत आहेत. कारण आपण बघितलं की दादर मतदारसंघामध्ये दादर माही मतदारसंघामध्ये अमित ठाकरे उभे होते आणि त्यांच्या विरुद्ध या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी उमेदवार दिलेला बघायला मिळाला होता. वरडी येथे देखील दोन्ही ठाकरे भाऊ आमने सामने आलेले बघायला मिळाले होते आणि अशामध्ये जाता ती चूक पुन्हा होऊ नये यासाठी समन्वय हा उत्तम राहावा यासाठी दोन्ही भाऊ प्रयत्नशील असलेले बघायला मिळतात. पण काँग्रेस मनसेला सोबत घेण्यावर सकारात्मक असेल का? कारण संमिश्र प्रतिक्रिया उमटतायत. महाविकास आघाडीतला महत्त्वाचा घटक पक्ष म्हणून मनसेला स्वीकारलं जाईल का? काय चर्चा आहे? काँग्रेसचा भाग देखील अत्यंत महत्त्वाचा आहे कारण एकीकडे महाविकास आघाडी जी आहे ती गेल्या काही दिवसांपासून ज्या पद्धतीने सत्तेमध्ये काम करते आहे, ज्या पद्धतीने भाजपच्या विरोधात नरेटिव्ह जो आहे तो एक ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय, लोकांपर्यंत पोहोचण्याचा एक प्रयत्न केला जातोय, कशा पद्धतीने वोट चोरी झाली त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या जनतेपर्यंत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि एकूणच या सगळ्या गोष्टींमध्ये राज ठाकरे यांची साथही एकीकडे जी आहे ती दिसून येते. मात्र एकीकडे जर आपण बघितलं तर काँग्रेसची वोट बँक ही वेगळी आहे, त्यांची मानसिकता वेगळी आहे आणि एकूणच या सगळ्या गोष्टींमध्ये काँग्रेस आता मनसेला स्वीकारेल का? कारण मनसेची भूमिका आणि काँग्रेसची भूमिका जमीन आसमानचा फरक आहे आणि याच्यामध्येच आता एकत्रित राहणं हे खरं तर तितकंच योग्य आहे का? अशा अनेक गोष्टी संदर्भात खरं तर चर्चा जी आहे या आधी देखील झालेली आहे. मात्र जर भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचं असेल तर निश्चितच ज्या पद्धतीची समीकरणं ही नगराध्यक्ष पदासाठी बघायला मिळत आहेत ती समीकरणं या पुढे देखील अपेक्षित आहेत आणि तशीच समीकरणं राहिली तर निश्चितच हा विजय पक्का आहे. अशा सगळ्या संदर्भात जी आहे ती चर्चा आजच्या या बैठकीमध्ये झाली असल्याची माहिती मिळते. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.